नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर हेडलाईन्सवर. महापालिकेच्या 226 पद भरती अर्जासाठी 20 डिसेंबरपर्यंत देण्यात आली मुदतवाढ. महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी काढले आदेश. चेन्नई सुरत राष्ट्रीय महामार्गाच्या जमिनीच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा होतोय तीव्र विरोध. आरपारच्या लढाईसाठी सज्ज असल्याचा दिला इशारा. सोलापूर रेल्वे स्थानकावर होणार महोत्सवाचे आयोजन. सोलापुरातील दुर्मिळ वस्तूंचे प्रदर्शनासह वैशिष्ट्यपूर्ण वस्तू ठरणार लक्षवेधी. आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी 4 धाब्यांवर टाकल्या धाडी. न्यायालयाने ठोठावला लाखांचा दंड. बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची. महापालिकेच्या 226 पद भरती अर्जासाठी 20 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून फायरमन पदाच्या 5% प्रमाणे होमगार्डना समांतर आरक्षण लागू केल्याचा आदेश महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी काढले आहेत. सोलापूर महापालिका प्रशासनातील 226 पदभरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना अर्ज सादर करण्याकरता दिनांक 20 डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान यातील फायरमन पदाच्या 5% प्रमाणे होमगार्डना समांतर आरक्षण लागू करण्यात आले असल्याचे आदेश महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी काढले आहेत. अनेक वर्षांनंतर अखेर सोलापूर महापालिकेत भरती करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवेतील वर्ग 1 ते 4 मधील एकूण 226 पदांचा समावेश आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील रिक्त असणारी 226 पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सोलापूर महानगरपालिका 226 पदभरती अर्ज सादर करण्याकरता 10 ते 30 नोव्हेंबर 2023 अखेरपर्यंत कालावधी देण्यात आलेला होता. या कालावधीमध्ये वाढ करण्यात आलेली असून उमेदवारांनी अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी रात्री 11:55 पर्यंत असा करण्यात आला आहे. याशिवाय जाहिरातीमधील पदक्रमांक 25 मधील फायरमन पदासाठी नगरविकास विभागाचे 5 फेब्रुवारी 2008च्या शासन निर्णयानुसार होमगार्डमध्ये कमीत कमी 3 वर्ष सेवा झालेल्या व फायरमन पदासाठी आवश्यक शैक्षणिक व शारीरिक पात्रता पूर्ण करणाऱ्या व विहित वयोमर्यादेतील व विहित पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांकरता एकूण भरण्यात येणाऱ्या फायरमन पदाच्या 5% प्रमाणे समांतर आरक्षण होमगार्ड यांना लागू करण्यात आलेले आहे. फायरमन पदासाठी होमगार्ड पदाचे समांतर आरक्षण दर्शवणारा तक्ता मनपाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, असे महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी आज काढलेल्या अर्ज सादर कालावधी मुदतवाढ व शुद्धीपत्रकात म्हटले आहे. श्री अन्न उत्कृष्टता अभियान केंद्र बारामतीला हटवण्यासाठी निष्क्रिय पालकमंत्री जबाबदार असल्याचे आरोप काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी केले आहेत. संयुक्त राष्ट्र संघाने 2023 हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले असून उपमुख्यमंत्री व तत्कालीन वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र श्री अन्न अभियानाची घोषणा केली. या अभियानासाठी तब्बल 200 कोटी रुपयांची तरतूद करून सोलापूर येथे श्री अन्न उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याची तरतूद शासनाने केली होती. मात्र सत्तेत अजित पवार गट सामील झाला आणि आता या उत्कृष्टता केंद्राचे प्रशिक्षण केंद्र सोलापूरमधून थेट बारामतीला हलवण्याचा निर्णय झाला आहे. याला सर्वस्वी भारतीय जनता पार्टी आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील जबाबदार असल्याचा आरोप सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी केला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर केंद्र सोलापूरसाठी जाहीर केले होते, परंतु भाजपच्या सोलापूर पालकमंत्र्यांसह इतर नेत्यांना हे केंद्र इथे टिकवण्यात सपशेल अपयश आले आहे. सदरचे केंद्र शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत होते. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये भाजपा आमदार आणि खासदारांविषयी प्रचंड रोष पसरला आहे. त्यामुळे सदर केंद्र इथून जाण्यास सर्वस्वी भाजप लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्री जबाबदार असल्याचा आरोप देखील विजयकुमार हत्तुरे यांनी केला आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांसाठी मिलेट सेंटर मंजूर झालेलं होतं आणि हे मंजूर झालेलं सेंटर या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपला मतदारसंघ आहे म्हणून
ते इथून स्थलांतर करत आहेत. पण याबाबत 2 दिवस आमचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी आवाज उठवला होता. आज जिल्हा काँग्रेस कमिटीची भूमिका मी स्पष्ट करत आहे की सोलापुरातील शेतकऱ्यांसाठी जो मिलेट सेंटर होणार होता तो पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील कुठेच दिसत नाहीत. ते कुठे हरवलेत की अशी शंका येत आहे. कारण या सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपचे 8 आमदार 2 खासदार असताना सत्ता राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे, केंद्रामध्ये आहे, हे सगळे गोष्टी असताना आणि इथला हा दक्षिण सोलापूरचे माजी मंत्री आमदार सुभाष बापू देशमुख म्हणतात की मी राजीनामा देतो. अरे म्हणजे राजीनामा देतो म्हणजे तुमच्या हातून होतंय का नाही? एवढं शेतकऱ्यांसाठी मंजूर असलेलं केंद्र आहे, जर आपल्या हातून जर होत नसेल तर आपण राजीनामा देऊन खुशाल घरी बसावं. आणि चंद्रकांत दादा पाटलांचे निष्क्रिय पालकमंत्री ह्या सोलापूर जिल्ह्याला मिळाल्यामुळे अशा घटना घडत आहे की काय अशी आम्हाला शक्यता वाटत आहे. येत्या काळात सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आमचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून जिल्हा अध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये उग्र आंदोलन करण्यात येईल आणि हा मिलेट सेंटर इथेच राहावे, सोलापूरसाठीच राहावे यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत. हेडवर्क्स येथून पाण्याचा उपसा कमी होणार असल्याने उजनी लाईनवरील काही भागातील पाणी पुरवठा उशिरा, कमी वेळ आणि कमी दाबाने होणार आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत तारेषण कंपनीच्या कामामुळे उजनी हेडवर्क्स येथून पाण्याचा उपसा कमी होणार असल्याने गुरुवारी उजनी लाईनवरील काही भागातील पाणीपुरवठा उशिरा, कमी वेळ, कमी दाबाने होणार आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत तारेषण कंपनीस 132 केव्ही कर्मयोगी साखर कारखाना ते 132 केव्ही इंदापूर सबस्टेशन लाईन मेंटेनन्स तसेच इन्सुलेटर स्ट्रिंगिंग कोल्ड वॉश करण्याकरता 30 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 1 ते 5 कालावधीकरता शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे उजनी हेडवर्क्स येथील पंप हाऊस करता 132 केव्ही इंदापूर सबस्टेशनहून येणारी 33 केव्ही लाईन बंद राहणार आहे. या कामामुळे उजनी हेडवर्क्स येथून पाण्याचा उपसा कमी होणार असल्याने 30 नोव्हेंबर 2023 रोजी उजनी लाईनवरील काही भागातील पाणीपुरवठा उशिरा, कमी वेळ, कमी दाबाने होणार आहे. शहरातील नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिका सार्वजनिक अभियंता यांनी केले आहे. राष्ट्रवादीचे युवा नेते शेरू कुरेशी यांच्या वाढदिवसानिमित्त विजापूर वेस येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते शेरू कुरेशी यांचा वाढदिवस मोफत विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होत आहे. शेरू कुरेशी यांचा वाढदिवस मतदान कार्ड नोंदणी शिबिर, आयुष्मान भारत कार्ड, झिरो बॅलन्स अकाउंट, डोळे तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, चादर वाटप, वृक्षारोपण आदी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होत आहे. दरम्यान गुरुवारी सकाळी विजापूर वेस येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला असून रक्तदात्यांनी सकाळपासूनच रक्तदान करण्यासाठी गर्दी केली होती. शेरू कुरेशी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असून आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिरास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे युवा नेते राजू कुरेशी आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सरफराज शेख यांनी सांगितले. आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर चिटणीस शेरूभाई कुरेशी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन मक्का मस्जिद येथे करण्यात आलेलं आहे. सकाळी 10 वाजल्यापासून इथं अनेक रक्तदात्यांनी आपलं रक्त दिलेलं आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा रक्तदान शिबिर चालणार आहे. मागील 4-5 दिवसापासून अनेक सामाजिक उपक्रम राबवून शेरूभाई कुरेशी यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. कालच आरोग्य शिबिर झालेलं आहे. त्याच्या आधी मोफत मतदान कार्ड नोंदणी तसेच विविध सामाजिक उपक्रम इथं राबवण्यात येत आहे. आज इथे रक्तदान शिबिरला उदंड असा प्रतिसाद लाभलेला आहे. जवळपास आतापर्यंत 50 रक्तदात्यांनी रक्त दिलेलं आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अंदाजे 200 जण इथं रक्तदान करतील. सदर कार्यक्रमास यासीन सय्यद, युनुस मुर्शद, सद्दाम बागवान, सद्दाम नदाफ, फयाज सय्यद, महबूब लाल खान, शहनवाज पठाण, अयाज कुरेशी यांच्यासह आरक्यू सोशल ग्रुपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज बीजापुर वेस्ट मक्का मस्जिद के पास हमारे छोटे भाई शेरूभाई कुरेशी इनके जन्मदिन के मौके पर आज यहाँ भव्य रक्तदान शिविर रखा गया. रक्तदान के मौके पर हमारे सरफराज भाई शेख, हमारे सादिक भाई, हमारा अरबाज, यासीन सैयद, सद्दाम बागवान, सद्दाम नदाफ,
इनमें भाई मुर्शद रियाज मोमिन उन्होंने आकर यहाँ सबके लिए ये किया, मैं उनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। सोलापूर रेल्वे स्थानकावर दुर्मिळ वस्तूंच्या प्रदर्शन तसेच महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. रेल्वे बोर्डाच्या सूचनेनुसार रेल्वेच्या प्रत्येक विभागामध्ये स्टेशन महोत्सव साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सोलापूर विभागातून सोलापूर आणि पंढरपूर रेल्वे स्टेशन येथे रेल्वे महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रथमतः 1 डिसेंबर 2023 ला सोलापूर रेल्वे स्थानकावरील मुख्यद्वार येथे विद्युत रोषणाई, स्क्रीन डिस्प्ले, सोलापूर विभागाने जतन केलेल्या दुर्मिळ वस्तूंचे प्रदर्शन, सोलापुरातील वैशिष्ट्यपूर्ण वस्तू विक्रीसाठी स्टॉल, HDFC बँक आणि डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित केले जाईल. शाळकरी मुलांचे स्टेशन विकास, विकसनशील रेल्वे या विषयावर झालेली निबंध स्पर्धा, भाषण आणि ड्रॉइंगमध्ये प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना पुरस्कृत केले जाईल. सोलापूर स्टेशनचे महत्त्व, यातील विकास याबद्दल माहिती दिली जाणार आहे. विविध सांस्कृतिक गोष्टींचीही माहिती येथे देण्यात येणार आहे. यामध्ये रेल्वे कर्मचारी, पॅसेंजर, विद्यार्थी व विविध संस्थांचा सहभाग असणार आहे. या स्टेशन महोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मंडल रेल प्रबंधक नीरज कुमार दोहरे आणि अपर मंडल रेल प्रबंधक शैलेंद्रसिंह परिहार यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे व्यवस्थापन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. बोरामणी रस्त्यावर वडजी गावाजवळ सायंकाळच्या सुमारास झालेल्या दुर्घटनेत एक हायवा पलटी झाल्याने हायवाचे नुकसान झाल्याचे दिसून आले. कासेगाव बोरामणी रस्त्यावर वडजी गावाजवळ सायंकाळच्या सुमारास झालेल्या दुर्घटनेत एक हायवा पलटी झाला. मंगळवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसाने रस्ते भिजलेले असून त्यातच हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान या दुर्घटनेत MH13 DZ 9100 या वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जीवितहानी झालेली नाही. सदर हायवा मुरमाने भरून चाललेला होता. JCBने तो माल काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सोलापूर जिल्ह्यात धाब्यांवर टाकलेल्या धाडीत 4 धाबा चालकांसह 8 मद्यपी ग्राहकांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने 1,12,000चा दंड ठोठावला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारू, गोवा राज्यातील विदेशी दारू, अवैध देशी विदेशी दारू इत्यादींविरुद्ध सातत्याने कारवाई केली जात असून जिल्हाभरात मंगळवारी 28 नोव्हेंबर रोजी धाब्यांविरुद्ध राबवलेल्या विशेष मोहिमेत विभागाकडून 4 गुन्हे नोंदवण्यात आले. या मोहिमेअंतर्गत निरीक्षक पंढरपूर किरण बिरादार यांच्या पथकाने सायंकाळी 8च्या सुमारास पेनूर तालुका मोहोळ येथील हॉटेल रॉयल या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात धाबा मालक युवराज नागनाथ कांबळे यांच्यासह ग्राहक गणेश संजय त्रिंबके, कालकू डोला कुर्मी यांना ताब्यात घेतले. आरोपींना मोहोळ कोर्टात हजर केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी महाळणकर यांनी धाबा मालकास 25,000 व ग्राहकास प्रत्येकी 1,000 रुपये दंड ठोठावला. दुय्यम निरीक्षक अकलूज राजेंद्र बाकडे यांच्या पथकाने माळशिरस वेळापूर रोडवरील खुडूस येथील हॉटेल निसर्ग या धाब्यावरून मालक सचिन हनुमंत कांबळे व मद्यपी ग्राहक सागर रमेश पिसे, देविदास श्रीमंत ठवरे व रामदास भगवान चव्हाण यांना अटक केली. सदर गुन्ह्यात माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी माळशिरस न्याहरकर यांनी धाबा मालकास 25,000 रुपये व ग्राहकास 1,000 रुपये दंड ठोठावला. दुय्यम निरीक्षक अक्षय भरते यांच्या पथकाने कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथील हॉटेल झंकार येथे धाड टाकली असता धाबा मालक रामू दत्तात्रय कोळी व मद्यपी ग्राहक सोमनाथ दत्ता कोळी यांना ताब्यात घेऊन बुधवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अक्कलकोट बाळासाहेब गायकवाड यांच्या समक्ष हजर केले असता धाबा मालकास 25,000 व ग्राहकास 1,000 रुपये दंड ठोठावण्यात आला. एका अन्य कारवाईत निरीक्षक सदानंद मस्करे यांनी बिडी घरकुल कुंभारी परिसरात हॉटेल गौरी या ठिकाणी छापा टाकून हॉटेल मालक ओंकार धोंडीबा अंजिखाने, मद्यपी ग्राहक रोहित राजेंद्र मत्ते, श्रीकांत विष्णू रापोल यांना ताब्यात घेतले. गुन्ह्याचे दोषारोपपत्र बुधवारी माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दारूबंदी न्यायालय नम्रता बिरादार यांच्या न्यायालयात सादर केले असता हॉटेल चालकास 25,000 रुपये दंड व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी 3,000 रुपये दंड ठोठावण्यात आला. या 4ही कारवाईत न्यायालयांनी एकूण
1,12,000चा दंड आरोपींकडून शासन जमा करून घेतला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक गुणाजी क्षीरसागर, निरीक्षक सदानंद मस्करे, संदीप कदम, किरण बिरादार, दुय्यम निरीक्षक राजेंद्र वाकडे, अक्षय भरते, रोहिणी गुरव, कैलाश छत्रे, विनायक जगताप, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, आवेद शेख, जीवन मुंढे, जवान इस्माईल गोडीकट, अनिल पांढरे, प्रशांत इंगोले, विकास वडमिले, प्रकाश सावंत, विजयकुमार शेळके, तानाजी जाधव, गजानन जाधव, वाहन चालक रशीद शेख, मारुती जडगे, दीपक वाघमारे यांच्या पथकाने पार पाडली. चेन्नई सुरत राष्ट्रीय महामार्गाच्या जमिनीच्या भूसंपादनाला तीव्र विरोध दर्शवत शेतकऱ्यांनी आरपार लढाई लढण्यासाठी सज्ज असल्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. सोलापूर जिल्हा सुरत चेन्नई ग्रीनफील्ड हायवे व रिंग रोड संघर्ष समिती यांच्या वतीने प्रकल्पांसाठी शेतजमीन देणाऱ्या शेतकऱ्यांनी वाढीव मोबदला मिळावा यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन केले. यावेळी बाधित शेतकऱ्यांना प्रत्येकी 1 कोटीची नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली असून येत्या 13 डिसेंबर रोजी नागपूर अधिवेशनावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे यावेळी ठरले. संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, कार्याध्यक्ष स्वामीनाथ हरबाळकर, सरचिटणीस विरेश बंगरगी, नामदेव पवार, ओमप्रकाश पाटील, प्रियांका दोडाळे, दिगंबर कांबळे, दीपक कदम, परमेश्वर गाढवे यांच्यासह विविध शेतकरी संघटनेचे नेते, बाधित शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान ज्या शेतकऱ्यांना दरम्यान त्यांनी न्यायालयात जाण्याच्या अटीवर भूसंपादनाची रक्कम स्वीकारावी, अन्यथा भूसंपादनाच्या नियमानुसार सक्तीने जमीन ताब्यात घेण्याशिवाय पर्याय उरणार नसल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले होते. त्यावर शेतकरी आक्रमक झालेले दिसून आले. बाळासाहेब मोरे, स्वामीनाथ हरबाळकर आणि अन्य शेतकऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. मोठ्या संख्येनं नागपूरच्या अधिवेशनात जाणं हे आपल्या सगळ्यांचं आता कर्तव्य आहे. आता लढा अंतिम टप्प्यात आलेला आहे. आता सरकारला झुकावं लागेल. शेतकऱ्यांच्या पुढे या सरकारला झुकून आपल्याला न्याय द्यावा लागेल. म्हणून सर्वांनी आता या लढ्याची चळवळ जे बाधित शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि या चळवळीमध्ये सहभागी व्हायला प्रत्येकाला सांगा. नागपूरला जायचं नियोजन आपण येणाऱ्या 7 तारखेला सर्जेराव जाधव सभागृह अक्कलकोट तिथं मी ठरवून बैठक घेऊन तिथलं नियोजन ठरवू. पण नागपूरला मोठ्या संख्येनं जाण्याची गरज आहे. सत्य होतंय. फक्त या सरकार सत्य परेशान होत आहे, मगर सत्य पराजित नाही होता हे वास्तव आहे. आणि सत्यासाठी संघर्ष करावा लागतो हे सुद्धा आजपर्यंतचा इतिहास आहे. तसा आपल्या ह्या वाट्याला संघर्ष आलेला आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधी जरी आपल्याला मदत जरी नाही केले तरी आपल्या शेतकऱ्यामध्ये हिंमत आहे. कारण या सरकारला आणायचं का या सरकारला हकलायचं हे सर्व शेतकऱ्यांच्या हातामध्ये आहे. शेतकऱ्याच्या हातामध्ये रुंड ज्या वेळेला हातामध्ये शेतकरी घेईल त्यावेळेला या सरकारला सळुकी पोळं करून सोडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आता शेतकऱ्यांनी संघर्ष मोठा करण्याची गरज आहे आणि संघर्ष करून आपल्या मागण्या आपण सर्वांनी मिळून मान्य करून घ्यावं लागते. नागपूरच्या अधिवेशनाला जाण्याची तयारी सर्वजण केली पाहिजे आणि आपल्या न्याय हक्कासाठी आपण ठरवून न्याय मिळवून घेतला पाहिजे एवढं जे आपल्याला सांगतो. ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या सुविधेसाठी 75,000 नळ जोडणी येत्या महिन्याभरात उद्दिष्ट पूर्ण करण्याबरोबरच टंचाई आराखडा काम अंतिम टप्प्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात 75,000 जोडणी उद्दिष्ट देण्यात आले असून त्यापैकी 40,000 नळ जोडणी करण्यात आल्या आहेत. उर्वरित 35,000 नळ जोडणी येत्या महिनाभरात पूर्ण करण्याचा आदेश देण्यात आला आहे. जल जीवन मिशन हे अतिशय वेगाने आणि अतिशय फ्लॅगशिप आणि महत्त्वाची स्कीम सुरू आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं उद्दिष्ट म्हणजे FHTC म्हणजे हर घर जल जे आपल्याला जोडणी करायची नळ जोडणी त्याच्यामध्ये आपलं 75,000 टोटल उद्दिष्ट होतं. त्यापैकी 40,000 अराउंड आपलं कंप्लीट आहे आणि पुढच्या 2 महिन्यात आपल्याला 30,000 हे टार्गेट पूर्ण करायचं आहे. त्याची परिस्थितीचा आज आम्ही आढावा घेतला. त्याच्यामध्ये उत्तम काम आम्ही करतोय आणि पुढच्या 2 महिन्यात हे टार्गेट आम्ही पूर्ण करणार आहोत. दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्याकडे कर्मचारी तसेच जिल्ह्यातील टंचाई आराखड्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याबरोबर बैठक घेण्यात आली. टंचाई आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच त्याचाही आराखडा निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी बोलताना दिली. सरांबरोबर मीटिंग झालेली आहे. त्याच्यामध्ये GR जो असतो टंचाईचा त्याच्यामध्ये 9 प्रकारचे निकष असतात. त्याची तालुका लेवल कमिटी असते. त्याच्या अनुषंगाने आपण त्या 9 निकषाप्रमाणे
नळपाणी पुरवठा योजना आहे का, पूरक योजना आहे का, बुडकी घेणे, अधिकृत करणे, टँकर फिलिंग पॉईंट, हे सगळे त्याच्यामध्ये विषय घेतो. आपण आपला जिल्हा परिषदेचाही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आराखडा तयार केला आहे, त्याचंही डिस्कशन झालेलं आहे. जलजीवनची टंचाईचे जे गाव आहे त्याचंही डिस्कशन झालेलं आहे आणि तो आराखडाही कलेक्टर सरांच्या सहीने आपल्यासमोर मांडला जाईल. थँक्यू सो मच. गोविंदश्री मंगल कार्यालयामध्ये राष्ट्रीय संत सद्गुरू श्री ओम हवा मल्लीनाथ महाराज यांच्या अमृत हस्ते पंचेट्टी वीरशैव लिंगायत चालता बोलता मोफत वधूवर मेळावा उद्घाटन कार्यक्रम जल्लोषात साजरा करण्यात आला. सदर मेळावा कार्यक्रम अध्यक्षस्थानी सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी हे होते. यावेळी प्रमुख उपस्थिती राजशेखर पाटील, संचालक सिद्धेश्वर कारखाना सोलापूर, शिवानंद पाटील, संचालक सिद्धेश्वर कारखाना सोलापूर, संजीव कुमार सिद्धरामप्पा पाटील, चेअरमन स्वामी समर्थ कारखाना, शिवा बाटलीवाला, नगरसेवक सोलापूर, अशोक भांजे, माजी गट शिक्षणाधिकारी, डॉक्टर आशिष पंचेट्टी, संचालक सोलापूर संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सुभाष पाटील, माजी संचालक सिद्धेश्वर कारखाना यांच्या उपस्थितीत पार पडले. सदर मेळाव्यात 701 वधूवर व पालकांसह जवळजवळ 5000 लोकांची उपस्थिती होती. सर्वांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. सदर मेळावा यशस्वी होण्यासाठी पंचेट्टी यांचे सहकारी मल्लीनाथ यालगी, आमणेसर, विश्वनाथ कापसे, धरेप्पा हडपत, कोल्हापूर, सुरेश वाले, वटवटी, गुरुनाथ नरुणे, गौरीशंकर नरुणे, बसवराज हिरेमठ, कार्तिक स्वामी, राजशेखर अंकलगी, दीपक उडगे, अशोक पाटील, विश्वजित शेटे, कस्तुरे, संजीव बावी, सिद्धार्थ बचत गट टीम, अशोक भूषण, मल्लू तलवार, रमेश शिंदे, शेट्टे सर यांनी परिश्रम घेतले. शेवटी इरण्णा पंचेट्टी यांनी सर्वांचे आभार मानले. धाराशिव इथे धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्याच्या प्रमुख मागणीसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला. धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा या प्रमुख मागणीसाठी आज धनगर समाजाच्या वतीने धाराशिव येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात धनगर समाजाचे अनेक नागरिक, महिला व विद्यार्थी सहभागी झाले होते. शहरातील आर्य समाज लेडीज क्लब पासून निघालेला हा मोर्चा डॉक्टर आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चाच्या सुरुवातीला धनगर समाजाने आपल्या पारंपरिक व्यवसायाचे साधन असलेल्या मेंढ्या सोबत आणल्या होत्या. तसेच खांद्यावर घोंगडी आणि धनगर समाजाचा पारंपरिक पोशाख घालून ढोल वाजवत मोर्चेकरी या मोर्चात सहभागी झाले होते. धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून आलेल्या धनगर समाजाच्या या मोर्चामुळे शहरातील वातावरण ढवळून निघाले होते. आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे. धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गातील आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करा, तात्काळ निर्णय घ्या, अशा घोषणा मोर्चेकरी देत होते. नळदुर्ग येथील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे सेवानिवृत्त कार्यक्रम संपन्न झाले. नळदुर्ग येथील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य प्राध्यापक शिवाजी बनसोडे व सोलापूर येथील आदर्श हायस्कूलच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ नीनू बनसोडे यांचे चिरंजीव सिद्धार्थ शिवाजी बनसोडे हे नुकताच झालेल्या संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत म्हणजेच यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन करून देशात 96वा क्रमांक प्राप्त केला आहे. सिद्धार्थ बनसोडे यांनी मिळवलेल्या या दैदिप्यमान यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सिद्धार्थ बनसोडे यांनी
भारतीय अभियांत्रिकी सेवेची परीक्षा दिली होती, त्यामध्ये त्याला हे यश मिळाले आहे. तो सोलापूर येथील सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी आहे. इयत्ता 11वी आणि 12वी फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथे व अभियांत्रिकीचा अभ्यास मुंबई येथील के.जे. सोमय्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून पूर्ण केला आहे. यानंतर स्पर्धा परीक्षा पास होऊन BSNL मध्ये ज्युनियर इंजिनियर म्हणून काम केले. त्याचबरोबर रेल्वे खात्यात सुद्धा स्पर्धा परीक्षा पास होऊन ज्युनियर इंजिनियर म्हणून सेवा केली. सध्या स्पर्धा परीक्षा पास होऊन चेन्नई येथे DRDO येथे शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. हे करत असतानाच त्यांनी UPSC परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. सिद्धार्थ बनसोडे यांनी मिळवलेल्या या यशाने ऐतिहासिक नळदुर्ग शहराचा नावलौकिक देशात झाला आहे. भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे या प्रमुख मागणीसह जालना येथे आमरण उपोषण करण्यात आले. भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे या प्रमुख मागणीसह जालना येथे आमरण उपोषणास बसलेले समाजाचे नेते दीपक रणनवरे यांच्या समर्थनार्थ व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी 30 नोव्हेंबर रोजी नळदुर्ग येथे नगरपरिषद कार्यालयासमोर नळदुर्ग व परिसरातील सर्व शाखीय ब्राह्मण समाजाच्या वतीने नळदुर्ग शहर सर्वशाखीय ब्राह्मण समाज संघटनेचे अध्यक्ष विनायक अहंकारी यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणामध्ये ब्राह्मण समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील अनेक राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी येऊन उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला आहे. या उपोषणामध्ये विनायक अहंकारी यांच्यासह मुकुंद नाईक, प्रमोद कुलकर्णी, दिलीप कुलकर्णी, उमेश नाईक, उत्तम रामदासी, वसंत रामदासी, सुधीर पुराणिक, वसंतराव अहंकारी, सुभाष वैद्य, सुरेश कुलकर्णी, अशोक भूमकर, ज्ञानेश्वर केसकर, गिरीश कुलकर्णी, सदानंद नाईक, प्रशांत जोशी, मुकुंद सांगवीकर, अजय देशपांडे, गोपाळकृष्ण देशपांडे, कुंदा रामदासी, वनमाला अहंकारी, सुनीता कुलकर्णी, प्राजक्ता रामदासी, सुप्रिया परळकर, संध्या भूमकर, अनिता कुलकर्णी, माया जोशी यांच्यासह 100 पेक्षा जास्त ब्राह्मण समाज बांधव सहभागी झाले होते. सरकारने आमच्या सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण करून आम्हाला न्याय द्यावा, अन्यथा येणाऱ्या काळात ब्राह्मण समाज बांधवांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नळदुर्ग शहर सर्वशाखीय ब्राह्मण समाज संघटनेचे अध्यक्ष विनायक अहंकारी यांनी दिला आहे. परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना परशुराम आर्थिक महाविकास मंडळाची स्थापना करण्यात यावी. कारण ब्राह्मण समाजामध्ये अलीकडच्या काळामध्ये शासकीय नोकऱ्या किंवा इतर नोकऱ्या नसल्यामुळं बेरोजगारांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळं बेरोजगार तरुणांना हाताला काम मिळावं आणि शिक्षणाच्या माध्यमातून आमच्या मुलांना डॉक्टर इंजिनियरला जाण्यासाठी सुद्धा लाखो रुपये लागतात. तर ह्या सगळ्या गोष्टीमधून परशुराम आर्थिक विकास मंडळाच्या माध्यमातून ब्राह्मण समाजाच्या तरुण मुलांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी शासनानं करावं ही आमची मुख्य मागणी आहे. आणि या मागणीचं आम्ही जे अनेक मागण्यांचं निवेदन आपल्या सर्वांना पत्रकार बंधूंना देतोय त्याची प्रत पण देतो आपण या ठिकाणी. आमच्या जवळपास 8 ते 10 मागण्या आहेत आणि त्या शासनाने लवकरात लवकर पूर्ण कराव्यात. नाहीतर मग यानंतर सुद्धा आणखीन मोठं तीव्र आंदोलन या ठिकाणी ब्राह्मण समाजाच्या वतीने केलं जाईल. दूध उत्पादक शेतकरी समितीच्या वतीने शहरातील तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य शासनाचा 14 जुलै रोजी शासन नियमाप्रमाणे गाईचे दूध 3.5 फॅट व SNF 8.5 हा 34 रुपये केला असता तालुक्यातील खासगी दूध डेअरी व दूध शीतकेंद्र चालकांकडून 3.5 8.5 ला 27 रुपये दराने शेतकऱ्यास दिला जात आहे. तरी शासनाकडे या खासगी दूध डेअरी व शीतकरण केंद्रांकडून होणारी लूट थांबणे व काटा तपासणी, फॅट मशीन तपासणी करून शेतकऱ्यांवरील दरामध्ये व आता मिळत असलेल्या दरामध्ये मोठी तफावत असून शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. लंपी आजारामुळे पशुधनाचे मोठे नुकसान झाले. ज्या शेतकऱ्यांचा लंपी आजाराने जनावरे गेली आहेत त्यांना 50,000 रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी व औषधोपचार मोफत करावे. तरी सरकारने 3.2 8.3 गुणप्रतीच्या दुधाला बेस रेट जाहीर करावा व कंपन्या व संघांनी तो दिला नाही तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी. या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर भविष्यात उमरगा तालुक्यातील मोठ्या गावात व नॅशनल हायवेवर दूध ओतून रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे दूध उत्पादक शेतकरी समितीच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी किरण शिंदे, विठ्ठल चिकुंद्रे, मंगेश त्रिकोळे, हनुमंत सांगवे, मुक्ताजी भोसले, नितीन इंगळे, सुनील मलकट्टे, दत्ता कुंभार, चंद्रकांत बिराजदार, शेखर मारेकर, ओम लिंबाळे, जीवन सूर्यवंशी, बळीराम चाकुरे, अनुज भोसले, बळीराम चाकुरे, दिगंबर सूर्यवंशी, अशोक माशाळ, विनोद भोसले, विजय शेळके आदी उपस्थित होते. विठ्ठल चिकुंद्रे या ठिकाणी उमरा तालुक्यातील सर्व
दूध उत्पादक व शेतकरी बांधवाच्या वतीने या आता अतिशय दुष्काळी परिस्थिती असताना अतिशय दुधाचे दर खालावले आहेत. यामध्ये शासनाने 3-5 फॅट आणि 8-5 एसएनएफ असताना एसएनएफसाठी शासनाने दर 34 रुपये जाहीर केलेला असताना सुद्धा या उमरगा तालुक्यातील खाजगी दूध संकलन करणाऱ्या मोठ्या डेअरी आहेत, शीतकेंद्र आहेत, हे जाणून बुजून या ठिकाणी 26 ते 27 रुपये दर दिला जात आहे. त्यामुळे शेतकरी अतिशय तालुक्यातील सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यातर्फे आज धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे. सरकारतर्फे जाहीर झालेल्या दुधाला भाव देत नाही, त्याच्यामुळे आंदोलन करण्यात आलेलं आहे. सरकारने जाहीर केलं की 3-5, 8-5, 34 रुपये, पण इतर दूध संघ सध्या रेट देत आहे 26-27 रुपये. त्यामुळे सर्व तालुक्यातील दूध उत्पादक संघर्ष समितीतर्फे आम्ही धरणे आंदोलन, लाक्षणिक धरणे आंदोलन करत आहोत. डोनवाडा शिवारात प्रशासनाकडून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यात आली. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार जिंतूर तालुक्यात विविध ठिकाणी रविवारी रात्री तसेच सोमवारी पहाटे विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसाने शेतातील वेचणीस आलेला कापूस, त्याचबरोबर हरभरा, गहू, तूर आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाने अनेक शिवारात ज्वारीचे पीक भुईसपाट केले आहे. काही भागात पशुधन दगावले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. त्याच पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाच्या वतीने गुरुवारी जिंतूर तालुक्यातील डोनवाडा शिवारातील बळीराम पालवे यांच्या गट क्रमांक 27 मध्ये नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यात आली. यावेळी तलाठी राधा कदम, माजी सरपंच खुशाल पालवे, सोपान पालवे, भाऊराव पालवे, पोलीस पाटील उत्तम पालवे, वैजनाथ पालवे, प्रल्हाद पालवे, लक्ष्मण पालवे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. महापालिकेच्या 226 पद भरती अर्जासाठी 20 डिसेंबर पर्यंत देण्यात आली मुदतवाढ. महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी काढले आदेश. चेन्नई सुरत राष्ट्रीय महामार्गाच्या जमिनीच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा होतोय तीव्र विरोध. आरपारच्या लढाईसाठी सज्ज असल्याचा दिला इशारा. सोलापूर रेल्वे स्थानकावर होणार महोत्सवाचे आयोजन. सोलापुरातील दुर्मिळ वस्तूंचे प्रदर्शनासह वैशिष्ट्यपूर्ण वस्तू ठरणार लक्षवेधी. आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी 4 धाब्यांवर टाकल्या धाडी. न्यायालयाने ठोठावला लाखांचा दंड. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.